हॅलो एव्हरीवन, मी वर्षा तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मला बऱ्याच जणांनी विचारलं होतं की तू तुझे व्हिडिओ कोणत्या ॲपमधून बनवतेस, तर तेच आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर मी इथे इनशॉट ॲप ओपन करून घेतलेला आहे आणि मला ज्या ज्या व्हिडिओच्या क्लिप हवे आहेत ते मी सर्व सिलेक्ट करून घेतलेले आहेत। तर तुम्ही इथे आपल्याला इथे नको असलेला भाग हा डिलीट करायचा आहे। तर तुम्हाला तिथे बघू शकता स्लिप असं ऑप्शन दिसत आहे, तिथे क्लिक करायचं आहे आणि आपल्याला नको असलेला पार्ट हा डिलीट करायचा आहे। तर हा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे YouTube वरती, तर तुम्हाला बघायचा असेल तर नक्की जाऊन बघा। त्यानंतर आपल्याला इथे व्हिडिओमध्ये सॉन्ग लावायचं असेल किंवा एखादा ऑडिओ सिलेक्ट करायचा असेल तर तुम्ही तिथे आहे आणि तिथे तुम्हाला भरपूर ऑडिओचे ऑप्शन मिळतील। तुम्हाला जे हवे ते तुम्ही सिलेक्ट करू शकता, याने अजिबात कॉपीराइट येत नाही। त्यानंतर तुम्हाला जर वेगवेगळे इफेक्ट द्यायचे असतील तर तिथे इफेक्टचं सुद्धा ऑप्शन आहे, तुम्हाला बऱ्याच प्रकारचे इफेक्ट्स मिळून जातील। तर तुम्ही बघू शकता खूप सारे प्रकारचे इफेक्ट आहेत, तर तिथे तुम्ही सिलेक्ट करून आपण व्हिडिओमध्ये यूज करू शकतो। त्यानंतर तुम्हाला ट्रान्झॅक्शन इफेक्ट सुद्धा बघायला मिळतील, हे पॉप्युलर इफेक्ट्स आहेत आणि त्याच्याच बाजूला क्लिक केल्यानंतर तुम्हाला ट्रान्झॅक्शन इफेक्ट सुद्धा बघायला मिळतील, जे आपण जेव्हा ट्रान्झॅक्शन यूज करतो व्हिडिओजमध्ये तेव्हा त्याला आपण ऑडिओ इफेक्ट सुद्धा देऊ शकतो। तर तुम्ही इथे ते पण करू शकता आणि तुम्हाला तुमच्या फाईल्समध्ये जे स्वतःचे गाणे असतील, म्हणजे तुम्ही जे डाउनलोड करून ठेवलेले असतील ते सुद्धा तुम्ही यूज करू शकता। असे भरपूर ऑप्शन इथे दिलेले आहेत। आणि त्यानंतर जर तुम्हाला व्हिडिओवरती व्हॉइस ओव्हर द्यायचा असेल तर तुम्हाला तिथे रेकॉर्डचं सुद्धा ऑप्शन दिलेलं आहे, ज्याने तुम्ही व्हिडिओसाठी व्हॉइस ओव्हर करू शकता। तर इथे आपण बघू शकता, इथे आपण व्हॉइस ओव्हर सुद्धा करू शकतो। जर तुम्हाला एखादं सॉन्ग किंवा एखादं टायटल किंवा काही नको असेल तर तुम्ही स्वतःचा आवाज सुद्धा तुम्ही देऊ शकता। तर मी इथूनच माझं व्हॉइस रेकॉर्डिंग करते आणि त्याच्याच बाजूला तुम्हाला AI ची स्पीच सुद्धा अवेलेबल आहे, म्हणजे तुम्हाला तुमचा आवाज न वापरता AI चा व्हॉइस यूज करायचा असेल तर तुम्हाला तिथे वेगवेगळ्या प्रकारचे ट्रान्झॅक्शन व्हॉइस बघायला सुद्धा मिळतात। तर तुम्ही ते सुद्धा व्हिडिओमध्ये यूज करू शकता आणि त्यामध्ये तुम्हाला भरपूर लँग्वेज अवेलेबल आहेत, म्हणजे मराठी, हिंदी, इंग्लिश, जापनीज, चायनीज, फ्रेंच वगैरे अशा भरपूर प्रकारच्या स्पीच मिळून जातील। त्यानंतर तुम्हाला त्याच्याच बाजूला स्टिकरचं याचं सुद्धा ऑप्शन आहे, तर तुम्ही व्हिडिओमध्ये भरपूर प्रकारचे स्टिकर यूज करू शकता। तुम्हाला जे हवे ते तुम्ही सर्च करून सुद्धा यूज करू शकता। तर तुम्ही बघू शकता भरपूर प्रकारचे आहेत, तुम्हाला जे हवे ते तुम्ही सर्च सुद्धा करू शकता आणि ते वापरू शकता। त्याच्याच बाजूला तुम्हाला टेक्स्टचं सुद्धा ऑप्शन आहे, तिथे तुम्ही काही मेसेज असेल तो लिहू शकता, काही थंबनेल असेल ते लिहू शकता। तर त्यासाठी ते अवेलेबल आहे। त्यानंतर तुम्हाला इफेक्ट सुद्धा देऊ शकता, व्हिडिओमध्ये तुम्हाला जे इफेक्ट्स हवे ते करू शकता। झूम हवे असेल तर झूम करू शकता। अशा भरपूर प्रकारच्या आहेत, तुम्ही तुम्हाला यूज करू शकता। परत पेड ट्रान्झॅक्शन सुद्धा आहेत, तर ते तरी सुद्धा तुम्ही यूज करू शकता, पण पेड ट्रान्झॅक्शनची काही गरज नाही। तर आपल्याला नॉर्मलमध्ये पण खूप छान ट्रान्झॅक्शन होऊ शकतं आणि खूप छान इफेक्ट्स देऊ शकतो। तुम्ही बघू शकता खूप छान प्रकारचे ट्रान्झॅक्शन वगैरे आपल्याला बनवता येतात। तर मी तुम्हाला जे हवे ते सर्व गोष्टी तुम्हाला ह्या ॲपमध्ये मिळून जातील। त्यानंतर त्याच्याच बाजूला तुम्हाला ॲडजस्टचं सुद्धा ऑप्शन मिळतं, ज्यामध्ये तुम्ही तुमचं व्हिडिओसाठी कलर करू शकता, ब्राईटनेस वाढवू शकता, छान इफेक्ट्स देऊ शकता आणि त्यामुळे व्हिडिओला खूप छान आपल्या व्हिडिओची क्लॅरिटी खूप छान दिसते।
त्यानंतर त्याच्याच बाजूला आहे PIP, म्हणजे PIP मध्ये तुम्ही स्क्रीन तुमचा व्हिडिओ चालू आहे आणि तुम्हाला स्क्रीनमध्ये एखादं प्रोडक्ट किंवा एखादा व्हिडिओ प्ले करायचा असेल तर तुम्ही PIP वरती क्लिक करून तिथे तुम्हाला जो व्हिडिओ हवा तो सिलेक्ट करून तुम्ही तिथे स्क्रीनवर लावू शकता। याचा खूप छान फायदा आहे। आणि त्याच्याच बाजूला तुम्हाला कटचं सुद्धा ऑप्शन आहे, म्हणजे तुम्हाला एखादा व्हिडिओ कट करायचा असेल किंवा ट्रिम करायचा असेल किंवा स्प्लिट करायचा असेल तर ते सुद्धा तुम्ही इझिली करू शकता। त्यानंतर त्याच्या बाजूला तुम्हाला स्प्लिटचं सुद्धा ऑप्शन दिसेल आणि ते पण खूप छान आहे। तुम्हाला नको असलेला पार्ट तुम्ही डिलीट करू शकता। आणि त्याच्या बाजूला तुम्हाला बॅकग्राऊंडचं दिसेल आणि डिलीटचं सुद्धा ऑप्शन आहे। व्हॉल्यूम कमी जास्त करू शकतो त्याचं सुद्धा ऑप्शन आहे। आणि तुम्हाला बॅकग्राऊंड कसा हवाय, ब्लर हवाय किंवा पिंक किंवा व्हाईट अशा कलरचा हवा बॅकग्राऊंड हवा आहे तर ते तुम्ही सुद्धा चूज करू शकता। त्यानंतर तुम्ही स्पीड कमी जास्त करू शकता। तुम्हाला फास्ट हवे असेल तर फास्ट करू शकता, एकदम स्लो मोशन हवे तर स्लो सुद्धा करू शकता, हे सुद्धा ऑप्शन त्याच्यामध्ये आहे। त्यानंतर त्याच्याच बाजूला तुम्हाला ॲनिमेशनचं सुद्धा ऑप्शन मिळेल, म्हणजे AI ॲनिमेशन सुद्धा तुम्ही वापरू शकता व्हिडिओजमध्ये। तर कसं वापरायचं ते सुद्धा तुम्हाला सांगितलेलं आहे। तर खूप छान ॲनिमेशन तुम्हाला बघायला मिळेल, त्यामुळे व्हिडिओची क्लॅरिटी आणि व्हिडिओ खूप छान दिसायला मदत होते। त्यानंतर तुम्हाला त्याच्याच बाजूला AI कट सुद्धा बघायला मिळतो, तर त्याने तुम्ही AI कटने सुद्धा व्हिडिओ कट किंवा हे एडिट करू शकता। त्यानंतर तुम्हाला कट किंवा क्रॉपचं सुद्धा ऑप्शन आहे, ते तुम्हाला व्हिडिओमध्ये कुठला पार्ट नको आहे त्याला तुम्ही क्रॉप करू शकता, हे सुद्धा ऑप्शन खूप छान आहे। त्यानंतर तुम्हाला त्याच्या बाजूला कट आउटचं सुद्धा ऑप्शन मिळू शकतो। तुम्हाला जर व्हिडिओमध्ये कुठल्या गोष्टीचे कटआउट हवे असेल किंवा ते तुम्ही करू शकता। त्यानंतर नेक्स्ट ऑप्शन असं आहे की मास्क, ज्यामध्ये तुम्हाला तुमचा व्हिडिओचा कुठला पार्ट हवा आहे ते मध्ये तुम्ही वेगवेगळ्या शेपमध्ये घेऊ शकता किंवा स्क्रीनवर प्ले करू शकता। त्यानंतर त्याच्याच बाजूला तुम्हाला ऑप्सिसिटी म्हणून सुद्धा एक ऑप्शन आहे, ते सुद्धा तुम्ही छानपैकी यूज करू शकता। त्यानंतर त्याच्या बाजूला आहे की आपण व्हॉइस इफेक्ट कसा देऊ शकतो। तुम्ही जो व्हॉइस आपण प्ले करतो व्हिडिओमध्ये त्यामध्ये त्याला वेगवेगळे इफेक्ट्स आहेत, लहान मुलांचा, मोठ्या मुलांचा, एलियनचा, अशा वेगवेगळ्या प्रकारचे इफेक्ट तुम्ही देऊ शकता। त्यानंतर तुम्हाला एखाद्या क्लिपची डुप्लिकेट कॉपी हवी असेल तर ती सुद्धा तुम्ही डुप्लिकेट कॉपी बनवून घेऊ शकता, तिथे सुद्धा ते एक ऑप्शन दिलेलं आहे। त्यानंतर तुमचा व्हिडिओ ज्या प्रकारे रोलेट करायचा असेल तसं तुम्ही रोलेट करून घेऊ शकता। त्यानंतर तुम्हाला तुमचा व्हिडिओ फ्रीज करायचा असेल तर ते सुद्धा तुम्ही करू शकता आणि रिव्हर्स करायचा असेल तर ते सुद्धा तुम्ही करू शकता। तर त्यानंतर जर तुम्हाला तुमच्या ज्या ॲपने तुम्ही व्हिडिओ डाउनलोड केला आहे त्याचा जर लोगो नको असेल तर तुम्ही तिथे बाजूला इन्सर्ट आणि त्याच्या बाजूला क्रॉस दिलेला आहे त्यावरती क्लिक करून तुम्ही एक फ्री ॲडव्हर्टाइज येईल ती पूर्ण बघायची आहे। त्यानंतर तुमचा ॲपचा लोगो हा निघून जाईल।
आता तुम्ही बघू शकता तुमचा व्हिडिओ हा विदाऊट लोगो तयार झालेला आहे आणि हा व्हिडिओ डाउनलोड करायचा असेल तर तुम्हाला वरती इफेक्ट वरती क्लिक करायचं आहे आणि तिथे एक छोटीशी ॲड येईल। त्यानंतर तुम्हाला क्लोजचा ऑप्शन दिसेल, तिथे क्लिक करायचं आहे आणि क्लिक केल्यानंतर तुमचा हा व्हिडिओ डाउनलोड होईल। आणि अपेक्षा करते तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि जर आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।